स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन, पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांची खास उपस्थिती, हेलिकॉप्टरमधून भव्य पुष्पवृष्टी. महाराष्ट्राचं वैभव असलेल्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं जिंकली कर्तव्य पथावरच्या पाहुण्यांची मनं, लेझिम खेळणाऱ्या मुली, झांज आणि ढोल वादकांनी वेधून घेतलं उपस्थितांचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये झेंडावंदन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन, तर पुण्यात अजित पवारांकडून तिरंगा, झेंड्याला सलामी. सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा देश मोठा, उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून ध्वजवंदन, आज आनंदाचा दिवस, सर्वांना शुभेच्छा देत गोगावलेंची सुखद प्रतिक्रिया. नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये दिलखुलास गप्पा, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर एकमेकांना हसत खेळत दिल्या शुभेच्छा. बुलढाणा जिल्ह्यात 4 मंत्र्यांची ध्वजवंदनाला दांडी, पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे गैरहजर, कुणकरी फिरकले नाहीत, तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची पाठ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं नाराजी, माधवी जाधव या सध्या पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमध्ये ठाकरे सेनेचा उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावल्याप्रकरणी तिखेवर गुन्हा कारवाईच्या धास्तीनं मृत्यू झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.